हाय, मी ज्ञानेश्वरी आणि आज आम्ही चाललो आहे रिझल्ट घ्यायला. म्हणजे आता 9वीचे वगैरे रिझल्ट लागले ना, 8वी 9वीचे. सो आम्ही ते घ्यायला चाललो होतो, आरतीचा रिझल्ट घ्यायला. कारण की ती क्रिकेट खेळायला गेली होती, सो आम्हीच घ्यायला गेलो होतो. आणि ही माझी शाळा आहे, माझी शाळा आहे ही. म्हणजे मी 10वीपर्यंत ह्याच शाळेत होते. आता लॉकडाऊनचं 1 वर्ष तर नाही गेले, पण 10वीपर्यंत मी ह्याच शाळेत होते. आमची शाळा किती रंगीबिरंगी काम केली. मी बालवाडीपासून या शाळेत होते. आणि हे सगळं आहे तसं, ते फक्त इथं कलर बिलर केलं आहे सगळं असं एकदम भारी. इथं सगळ्यांचे रिझल्ट्स वगैरे चालू आहेत. आणि आम्ही इथं 10वीमध्ये वरती असायचो आणि इथं बसले चांगले फोटो बिटो काढलेले होते, खूप भारी. आता सगळं कलर बिलर केलं. त्यानंतर वरती आलो आणि इथून आरतीचा रिझल्ट घेतला आणि इथल्या माझ्या सगळ्या शिक्षकांना भेटलो. एकदम असं भारी वाटलं होतं. आणि त्यानंतर खाली येऊन परत एकदा मामीच्या पोरींचे पण रिझल्ट घेतले आणि आरतीचा 4था नंबर आला होता म्हणून काकूला पण एकदम भारी खुशी झाली होती. मग त्यानंतर वापस खाली आलो आणि तिथं नाही का आमचे सर थांबले होते, त्यांना पण भेटलं. सरांना पण एकदम असं भारी वाटलं की माझी विद्यार्थिनी पुन्हा एकदा शाळेत आली. ते जे टॅग असतं ना माझी विद्यार्थिनी, तेच खूप भारी असतं आपल्यासाठी, आपण पुन्हा एकदा शाळेमध्ये गेल्यावरती. कारण ज्या शाळेमध्ये आपण 1ली ते 10वी शिकलो ती शाळा आणि त्या शाळेतले ते दिवस, तेच खूप भारी असतात आपल्यासाठी. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.